कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावरती दिसत आहे। क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडनं त्यामुळे अर्थातच जल्लोष साजरा केला जातोय। कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर हे विजयाच्या उंबरठ्यावरती। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांना आणखी एक धक्का बसू शकतोय। थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये, शेखर पाटील आपल्या सोबत आहे। शेखर, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष। गुरु अगदी बरोबर आहे। मी कोल्हापुरातल्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आणि मी काही जल्लोष इथला दाखवतो। आपण जर बघता या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आणि त्यानंतरचा हा जल्लोष जे आहे ते आपण बघताय। बाजूलाच आपण जर बघितलं तर राजेश क्षीरसागर यांचं शिवालय हे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या खाली राजेश क्षीरसागर यांचं संपर्क कार्यालय असं नाव होतं, मात्र त्यांच्या नावापुढं आता आमदार अशी पाटी जी आहे ती लावण्यात येत आहे। आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती पुढारी न्यूजवरती पाहतोय। राजेश क्षीरसागर यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे, जवळपास 18 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 18 फेऱ्यानंतर राजेश क्षीरसागर यांचं मताधिक्य जवळपास 14,000हून अधिक त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आता जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर ही सगळी दृश्य राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाच्या बाहेरचे आहेत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष देखील करताना पाहायला मिळतात। काही कार्यकर्ते आहेत, त्यांचे देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल विजय, या ठिकाणी होण्याच्या मार्गावरती आपण या ठिकाणी आज या ठिकाणी अत्यंत जल्लोष चालू आहे। आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब या मोठ्या मताने निवडून आलेले आहेत आणि ह्याच्या मागचे फक्त हे काय की एकनाथ शिंदे साहेब हे त्यांच्या मागे आहेत, त्यामुळे हे हा विजय झालेला आहे आणि काँग्रेसचा धुवा उडलेला आहे या माध्यमातून तुम्हाला सांगतो। काय सांगाल जल्लोष या ठिकाणी चालू आहे? सगळं हिंदुत्व एकवटलेलं आहे। जय महाराष्ट्र। पहिलं तर मोठ्या प्रमाणात आणि काही कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी जल्लोष करताना दिसत आहेत। खर तर सकाळपासूनच राजेश लाटकर जे आहे ते आघाडी घेऊन त्या ठिकाणी असताना पाहायला मिळत होते, मात्र आता राजेश क्षीरसागर यांनी निर्णायक आघाडी देखील घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आता हा जल्लोष जे आहे ते सुरू झालेला आहे। काही महिला देखील आपण बघता या ठिकाणी, महिलांकडून देखील जल्लोष जो आहे तो व्यक्त केला जातोय। काहींच्या प्रतिक्रिया घेतोय। किती आनंद होतोय, कारण या ठिकाणी विजयाच्या मार्गावर विजय होणार होता, प्रश्नच नाही आहे। लोक आता महायुतीकडे वळलेले आहेत। हिंदुत्वाचा झेंडा आता मोठा होणार आहे। तर कोल्हापूरमधल्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह आहे।